आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक याचं जे काही परीक्षा आहेत जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा सुरू होणार आहेत असं सूचनापत्र आलेलं आहे। मी अपलोडसुद्धा केलेलं आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमची फायनल एक्झाम सुरू आहे। त्या एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। खूप सारी प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी PDF च्या स्वरूपात तुम्हाला दिलेले आहे। कोणी टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमची जी काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकामध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला 5 मार्काला विचारला जातो। प्रत्येक प्रश्न किती मार्काला? 5 मार्काला विचारला जातो। मग तुम्हाला अभ्यास करते वेळेस कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे, कोणते प्रश्न 5 मार्काला विचारले जातात, कोणते प्रश्न 5 मार्काला पडतात, हे सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। म्हणजे कोणते प्रश्न वाचायचं, कोणते प्रश्न वाचायचं नाही, म्हणजे 5 मार्काचे पडणारे प्रश्न कोणते आहेत ते सर्व धड्यामधले मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे। आता ही जी पुस्तक आहे ही पुस्तक आहे BA प्रथम वर्षाची आहे। याच्यामध्ये कोणता विषय आहे, कोड वगैरे मी इथं तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवणार। विषयाचं कोड आहे SOC 101 सामाजिक शास्त्राचा अधिष्ठान अभ्यासक्रम। याच्यामध्ये 3 पुस्तकं आहेत, पुस्तक 1, पुस्तक 2, पुस्तक 3। पुस्तक 1 मध्ये आहे इतिहास व राज्यशास्त्र, पुस्तक 2 मध्ये आहे समाजशास्त्र व मानसशास्त्र, पुस्तक 3 मध्ये अर्थशास्त्र व भूगोल। हे 3 पुस्तकं आहेत। या 3 पुस्तकापैकी तुम्हाला 3 पुस्तकामधून तुम्हाला 80 गुणाची परीक्षा तुम्हाला द्यायची असते। ह्या 3 पुस्तकामधून 80 गुणाचे प्रश्न त्यांनी काढून प्रश्नपत्रिका तयार करतात आणि प्रत्येक प्रश्न 5 मार्काला एक असतो। मग त्याच्यासाठीच तुम्हाला मी 5 मार्काचे प्रश्न कोणते असतात, कोणत्या टाईपचे प्रश्न 5 मार्काला विचारू शकतात ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून एकदा इथं अभ्यासक्रम दिला आहे, 3 पुस्तकं आहेत म्हणून। त्याच्यानंतर आपण आज पहिला धडा म्हणजेच पहिला प्रकरण बघूया। पहिल्या प्रकरणामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगणार, म्हणजे कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात, कुठले प्रश्न विचारले जातात ते सर्व माहिती मी सांगणार आहे। आपण जाऊया पहिला घटक पहिला, म्हणजे घटक पहिला कोणता आहे? इतिहास व स्वरूप व्याप्ती। हे बघा, इतिहास पहिला घटक कोणता आहे? इतिहास स्वरूप व व्याप्ती हा पहिला घटक आहे। हा घटकामधलं महत्त्वाचं पार्ट कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघूया, आपण काढूया पहिला घटक कुठं आहे तो। याच्यामध्ये पहिला घटक कुठं आहे बघा, हे आलं पहिला घटक। पहिला घटक बघा, घटक 1 कोणता आहे तुमचा? इतिहास स्वरूप व व्याप्ती। या घटकामधले 5 मार्काचे प्रश्न कोणते आहेत आणि कुठून प्रश्न विचारतात ते आपण माहिती बघणार आहोत। सुरुवातीला बघा, प्रश्न धडा सुरू झाल्यानंतर इथं काही उद्दिष्टे आणि इथं काही प्रास्ताविक असतात आणि इतिहासाचं अर्थ काय आहे, इतिहासाचे नियोजन प्रयोजन व स्वरूप काय आहे, साधने काय आहेत, ते सर्व याच्यामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचा तुम्हाला पण अभ्यास करायचा आहे। पण आता इथं प्रश्न कोणते पडतात, 5 मार्काला प्रश्न कोणते पडतात ते बघण्यासाठी इथं बघा, काही उद्दिष्टामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काळजीपूर्वक तुम्ही वाचा। उद्दिष्टामध्ये त्यांनी काय सांगितलं, या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला काय काय माहीत होईल, आपल्याला कशाचं ज्ञान होईल, हे असं त्यांनी सांगितले आहेत। म्हणजे या धड्याचं वाचल्यानंतर तुम्हाला कशाचं ज्ञान येईल, तुम्हाला काय काय माहिती होईल हे तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे तुम्हाला ज्याची माहिती होईल तेच प्रश्न तर विचारले जातात। तुम्ही माहिती एकदम क्लिअर अभ्यास केलात का त्या माहितीचं, हेच प्रश्न विचारले जातात। मग हे जे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्टामध्ये जे तुम्हाला विचारलेलं आहे, ह्या घटकामध्ये अभ्यासल्यानंतर आपल्याला काय काय माहिती होईल, ते जे पॉईंट आहेत ते पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत। याच्यामध्येच तुम्हाला प्रश्न पडला जातो। बघा, पहिला प्रश्न काय आहे, इथं काय माहीत होईल आपल्याला हे घटक वाचल्यानंतर? इतिहासाचा अर्थ स्पष्ट करता येईल, म्हणजे इतिहासाचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येईल असाही प्रश्न पडू शकतो। इतिहासाचा अर्थ 100 ते 75 शब्दात स्पष्ट करा असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो। म्हणजे इतिहासाच्या अर्थाबद्दल तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन व अर्थ स्पष्ट करता येतो, हे पण तुम्हाला प्रश्न, ह्याचं जे उत्तर आहे या धड्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल थोडं व्यवस्थित वाचल्यानंतर। इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन व अर्थ स्पष्ट करता येईल, म्हणजे तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन व अर्थ
स्पष्ट करा असं प्रश्न विचारलं तर तुम्हाला लिहावं लागेल ते 75 ते 100 शब्दामध्ये. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न इथं काय सांगितलं, इतिहासाची साधने कोणती ते स्पष्ट करता येईल. आता हे खूप महत्त्वाचं आहे. इतिहासाची साधने त्यांनी पुस्तकमध्ये 4 टाईपचे काहीतरी दिले आहे, तुम्ही वाचू शकता. मी व्यवस्थित अजून बघितलं नाही. बघा इतिहासाची साधने कोणती ते स्पष्ट करा. आता तुम्हाला प्रश्न विचारला जातात, ते डायरेक्ट प्रश्न इथूनच विचारला जातो तुम्हाला. इतिहासाची साधने कोणती ते स्पष्ट करा असाच प्रश्न तुम्हाला विचारला जातो डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला हे इतिहास साधनं कोणते आहेत ते तुम्हाला सर्व लक्षात ठेवून घ्यावं लागेल, सर्व पॉईंट लक्षात ठेवून घ्यावं लागेल. आणि थोडं उत्तर जे आहे तुमचं 75 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं असते. उत्तर नेहमी तुम्हाला 75 ते 100 शब्दामध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं असते. याच्यापेक्षा थोडं लहान जर उत्तर लिहिला तर तुम्हाला मार्क पडत नाहीत. 75 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं असते प्रश्न उत्तराचं. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका पेजवर एक उत्तर लिहायचं, एका पेजवर 2 उत्तरं लिहायची नाहीत, कारण एका पेजवर एकच उत्तर लिहायचं. पुरवणी तुम्हाला इथं किती पण भेटू शकतात. त्याच्यानंतर बघा आपण याच्यामध्ये अजून कोणता प्रश्न आहे ते पण बघू शकतो आपण. याच्यामध्ये बघा हे जे 5वा प्रश्न आहे, इतिहासाच्या साधनाचे प्रकार स्पष्ट करा, हे झालं. त्याच्यानंतर बदलत्या काळानुसार इतिहासाच्या साधनाचे स्वरूप कसे बदलत गेले हे स्पष्ट करा. हे पण प्रश्न तुम्हाला 5 मार्काला विचारू शकतो, कारण हे पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचे उत्तरं तुम्ही सर्व अभ्यास करून घ्या. या धड्यामध्ये जे जे आहेत याबद्दलचे पॉईंट सर्व अभ्यास करून घ्या. यापैकीच तुम्हाला प्रश्न 100% विचारते, दुसरीकडे कुठेही बघायचं नाही. हे जे पॉईंट आहेत या पॉईंटचे सर्व प्रश्न उत्तरं तुम्ही कंप्लीट करून घ्या. बघा याच्यानंतर अर्थनिर्णय म्हणजे काय ते स्पष्ट करा. डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, अर्थनियोजन म्हणजे काय ते स्पष्ट करा. त्याच्यानंतर बघा परिवर्तनाची प्रक्रिया स्पष्ट करता येईल, हे पण तुम्हाला परिवर्तनाची प्रक्रिया स्पष्ट करा म्हणून प्रश्न विचारला जातो. वस्तुसंग्रहालय व संशोधन बघा इथं व्यवस्थित मी सांगणार ह्या प्रश्नाचं उत्तर. वस्तुसंग्रहालय व संशोधन संस्थाविषयी माहिती देता येईल व अशा प्रमुख संस्थांची नावे सांगता येईल, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यानंतर जे पॉईंट आहे हे प्रास्ताविक तर तुम्हाला व्यवस्थित वाचून काढायचीच आहे. पण याच्यानंतरचं जे काही हे महत्त्वाचे पॉईंट आहेत, हे महत्त्वाचे पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हे जे पार्ट 2 असणार आहे ह्या व्हिडिओचं पार्ट 2 मध्ये आपण पुस्तकमध्ये कसं वाचायचं, आता इतिहास आणि इतिहासाचा अर्थ कसं लक्षात ठेवायचं, कमी वेळामध्ये जास्त हे जे वाचलेलं कसं लक्षात ठेवायचं, पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये महत्त्वाचं म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत, आपल्याला जे काही हे वाचन केल्यानंतर हे सर्व समजणार आहेत, याच्यापैकीच तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, कारण आपल्याला याचीच माहिती या पुस्तकमध्ये दिली आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही कव्हर करून घ्या. आणि पार्ट 2 या व्हिडिओचा पार्ट 2 येणार आहे. आणि पुस्तकमध्ये प्रश्न कसे वाचायचे, या प्रश्नाचे उत्तर कसं शोधायचं, हे सर्व मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगणार आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामला कोणी जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.